वासून शिष्यांचा संवाद दशकमला समास पाचवा वाचण्यास प्रारंभ करतो महाराज. संत स्तर श्री गणेशाय नमः. ओम सरस्वते नमः. ओम श्री रामेश्वराय नमस्कार. आता वंदना सज्जन जे परमात्माचे अधिष्ठान ज्याचे ज्ञान करते तरी हे वस्तू परम दुर्लभ तेचा अलग लाभ तेची सुलभ संत संघे करुणी राजा रामेश्वरा राजा श्री महाराज राजा सत्यनारायण राजा श्री भाग सिद्धेश्वर राजा सत्यनारायण राजा सत्यनारायण मंदिर महाराज राजा सत्यनारायण भविष्य महाराज राजा सत्यनारायण महाराज. वंदना सज्जन जे परमात्माचे अधिष्ठान याचे ज्ञान प्रकटे धनी हे वस्तू परम दुर्लभ त्याचा लाभ याची सुलभ संत संत रामदास महाराज पहिला आणि दुसरा तो काय म्हणायचं. पहिली गोष्ट दासबोध म्हणजे काय. दासबोध म्हणजे रामाचा जो दास आहे म्हणजे अपमानाचा दास आहे त्याला बोध केले. सगळे कशाचे दास आहे. 99.99% लोक कशाचे दास आहेत. देहाचे. रामाचे दास होतच नाही. हा म्हणजे आत्माराम ना त्याचे दास कोण होतच नाही कारण तो विषय माहिती. जो विषय आहे ना आत्मारामाचा तो कोणाला माहिती. सांगितला जन्मजन्मी आम्ही भोग केले बघा विठ्ठल कृपा. विठ्ठल कधी कृपा करतो. जन्मजन्मी आम्ही भोग केले बघा विठ्ठल कृपा केली. विठ्ठल म्हणजे कोण. सर्वचरा जन्म बनलेला आहे. जाणीव म्हणतात चैतन्य म्हणतात त्याची कृपा. तिकडून सुरुवात होतो ना. सगुण तिकडून सुरुवात होतो. निर्गुण पण तिकडून सुरुवात होतो. पूर्वेकडे गेलात तर सगुण. पश्चिमेकडे गेलात तर निर्गुण. म्हणून सांगितलं तू जर सगुण म्हणून तू निर्गुण आहे. अवघा गोविंद रे. सगळीकडे एकच गोविंद आहे. गोविंद म्हणजे काय. या जगाला बिंदून म्हणजे या जगाच्या पलीकडे. जगाच्या पलीकडे जाणं म्हणजे काय. अज्ञानाच्या पलीकडे शिवात्माच्या पलीकडे. चार आत्मे सांगितले ना. चार आत्मे सांगितले. जीवात्मा शरीर धारण करतो. तो शरीर त्याग करतो तो जीवात्मा. म्हणून माणूस मेल्यानंतर काय म्हणतो. मेल्यानंतर आहे की नाही जीवात्मा. म्हणून त्याच्या आत्म्याला शांती लाभते. त्याच्या आत्म्याला शांती लाभते म्हणजे तो आहे की नाही तिकडे. म्हणजे 5 शोक सभा घेतलं ना 5 मिनिटं स्तब्ध उभे राहा. म्हणजे काय तो मेला पण आत्मा आहे. कोण मेला. शरीर मेला. त्याला स्थूल देह म्हणतो तो मेला. म्हणजे शरीराचे पण 4 प्रकार आहेत. पहिला शरीर स्थूल जो दिसतो भासतो ज्याच्यावर प्रेम करतो आपण. ज्याच्यापासून आपण जन्मापासून मरेपर्यंत सगळं काय म्हणतो कष्ट करतो.
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कोणासाठी करतो? स्थूल देह हा सूक्ष्म देहाचा बरोबर झालेला आहे, गुलाम झालेला. स्थूल देह म्हणजे 10 इंद्रिय कोणाचे गुलाम झालेले आहेत? देह म्हणजे 10 इंद्रिय. कोणाचे गुलाम झालेले आहे? सूक्ष्म देह. सूक्ष्म देहाचा तो गुलाम आहे. म्हणून सूक्ष्म देहासाठी हा स्थूल देह काम करतो. पण स्थूल देहाला काय लागतं? द्रम भरणं. या शरीराला जड अन्न लागतं, पंचमहाभूतांचा प्रसाद लागतो. पण हा स्थूल देह आकाशाशिवाय राहू शकत नाही, वायूशिवाय राहू शकत नाही, तेजाशिवाय राहू शकत नाही, जलाशिवाय राहू शकत नाही आणि पृथ्वीशिवाय राहू शकत नाही. तर हा शरीर कसं आहे? पंचमहाभूतांचं. त्याला उठल्यानंतर पंचमहाभूतांचा प्रसाद लागतो. रात्री झोपत पण झोप म्हणजे काय? सुशुद्ध होतं. त्यामध्ये सुद्धा या पंचमहाभूतांचा काय प्रसाद लागतो. या प्रसादाशिवाय राहू शकत नाही. मग कोण रात्री झोपला? रात्री झोपला कोण? सूक्ष्मदेव. सूक्ष्मदेव झोपला तो. झोप म्हणजे सूक्ष्मदेव. मन नाही तिकडे, आता किंवा नाही, जाणीव नाही. कुठून आलं ते? एका अज्ञान. जाणीव येतो. तो कुठून गेला? येथून गेल्याकडे ते जिथे आले हे ज्ञान झाले तुझे भ्रांती बंधनाची. आपण सकाळी घरात उठलो की नाही? रात्री घरात जातो की नाही? कशासाठी घरात जातो? विश्रांतीसाठी. आठवण आहे तोपर्यंत दुःख आहे. विसर झाला का दुःख गेला. सकाळ उठल्यावर आपण काय ते बनतो ना, जरा म्हणतात मी जीव आहे, मी जीव आहे, मी आला तिकडे. तो मी रात्री झोपत नाहीये. तेव्हा शांत मी आहे तो पण शांतता नाही, सुख नाही, आनंद नाही. ज्याला आपण सुख म्हणतो तो सुखच नाहीये. तो श्रीमंत माणूस आहे, राजा आहे, झोपेशिवाय राहू शकतो? झोपेशिवाय कोणी राहू शकत नाही. झोप नसेल तर काय होतो? माणूस वेडा होतो. झोप पाहिजे. झोप म्हणजे निजून पाहिजे. प्रत्येक जीव रात्री झोपेत स्वरूपाकडे जातो. अज्ञानातून जातो. दासबोध म्हणजे काय? आत्मारामाचं दास व्हायचं. पहिला दशक पहिला समाप्त म्हटलेला आहे. दुसरा दशक मध्ये काय म्हटलेलं आहे? पहिला गणाधीश म्हणजे गणाधीश म्हणजे काय? गणपती. गणपती म्हणजे जाणीव. त्याचं वर्णन केलं आहे. तिसरा शारदा. नमो शारदा. तो शारदा म्हणजे माया ना. अंतकरण म्हणजे गणाधीश. जाणीव म्हणजे गणाधीश आणि माया म्हणजे शारदा. मन आला, बुद्धी आला, चित्त आला, अहंकार आला. पहिला गणाधीश येतो, जाणीव करा. आपण झोपतो, रात्री झोपत उठल्यानंतर काय येतो? अरे आपण असल्याची जाणीव, मी आहे. आपण असल्याची जाणीव येते. तिकडे नंतर मन येतो. काय काय संकल्प विकल्प एक म्हणजे फुले मनानंतर तुम्ही काय करू काय नाही बुद्धीने नाही. नंतर काय करायचं चिंतन करू आणि झाल्यावर अहंकार निघतो. मग हा काय म्हणतात ना, गणाधीश आहे, शारदा आहे आणि सद्गुरू. सद्गुरूचं वर्णन केलेलं आहे चौथा समासात. सद्गुरू म्हणजे काय? सद्गुरू काय म्हणतात? उपमा दुसरी उपमा गुणाची तूच दुसरं भेद भेद. मला उपमा देता येत नाही. उपमा काय देता येत नाही? उपमा जे जे देणार तुम्ही ते मायेमध्ये आहे. सद्गुरू मायेच्या पलीकडे आहे. तो जीवात्म्याच्या पलीकडे आहे. तो शिवात्म्याच्या पलीकडे आहे. तो परमात्म्याच्या पलीकडे आहे. तो सद्गुरू. आता सद्गुरू वर्णन ना माया कल्पू शकेल ना. पण सगळं माया म्हणजे कल्पना आहे ना. हे काय कल्पना आहे? मोठी मोठी सृष्टी. हे कल्पना मी जे आहे, मी जे आहे म्हटल्यानंतर माया आली. मन आला, बुद्धी आला, चित्त आला,
माझा काय म्हटलं सतीचं वर्ण 5वा अध्याय कसला संतांचं वर्ण काय सांगितलंय या समासात आता वंदिना सज्जन हे परमात्माचे अधिष्ठान आता वंदिना सज्जन सज्जन म्हणजे कोण संत संत म्हणजे काय ज्यांनी 6 विकारांचा अंत केला तो संत 6 विकारांचा अंत होणं सोपं नाही माया प्रबळ आहे 6 विकारांचा अंत कधी होईल आपण सत्याला ओळखत तर आपण असत्याला सत्य मानतो कारण आपल्याला संत भेटत नाही सज्जन भेटत आपण म्हणतो अरे काय सज्जन मला भेटला सज्जन म्हणजे काय चांगला जो आपल्याला चांगलं मार्गदर्शन करू शकतो चांगलं दाखवू शकेल आणि चांगल्या मार्गाकडे नेणार आता चांगल्या मार्गाकडे कोण येणार आई वडील देत नाही आई वडील तुम्हाला संसार करायला शिकवतात तू माझ्यासारखं संसार कर आणखी मोठा हो लग्न कर मुलांना वाढव आणि संसार करून विस्फोट हा तो म्हणजे तू भक्ती कर कारण आम्ही खूप भक्ती करून संसार केला ती भक्ती कशासाठी करायची ब्रह्मण काही देवाची पूजा करणं होम करणं हवन करणं किंवा भक्ती करणं कशासाठी आहे स्थूल देवासाठी हा तर खूपच एकदम गुरुगती प्राप्त झाली तर स्वर्ग सुखासाठी कर तो पण स्वर्ग सुख सोलकता सुरू तो पण नाशिवंत कारण तुझं पुण्य संपला की देव ढकलून देते कारण तिकडे मी आहे व्यक्ती पण आहे भक्त होणे म्हणजे मी पण आहे मी पुण्य केला मी पाप केला मी आहे पाप पुण्याला आधार काय मी आहे व्यक्ती पण आहे गच्चपणात जायला पाहिजे त्याच्यासाठी कोण भेटला पाहिजे सगळी गच्चपणात जायला काय पाहिजे काय म्हणाय ना तुमचा दृष्टांत आहे की पूर्वी जपती होऊन गेले तर सद्गुरू भेटले नाही जप केल्यानंतर जसं अकोट चांगदेव महाराज तुम्ही 2000 वर्ष तपश्चर्या केले ज्ञान कळलंच नाही फक्त सिद्ध्या प्राप्त झाल्या पण उद्योगती प्राप्त होते ना एकदा उद्योगती प्राप्त झाले तर वरती जाणार देवाकडे जाणार योग्य टाइमाला द्यायचा मग कोण ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ महाराज सोपानदेव आणि मुक्ताबाईने त्याला काय गुरुमंत्र दिला काय हा कोरा होता योगा सिद्ध्या प्राप्त करून कोरा होता ज्ञान नव्हतं पण तो ज्ञान जर गुरुगती प्राप्त झाली पुण्य काय गुरुगती प्राप्त काय कधी होते जर पाप कमी पुण्य अधिक झालं तो गुरुगती म्हणजे तो वरतीच जाणार अधोगती म्हणजे खालीच जाणार तर हा पाप पुण्य कसा करतो पाप पुण्य कसं करतो मी पाप केला तर पुण्य केला कसं ठरणार 2 माणसाला म्हणे एक भैमन जो विषयाच्या अधीन आहे ध्यानाच्या अधीन आहे त्याला बहिर्मन म्हणतात तो विषयाच्या अधीन राहून सगळं कार्य करतो विषयाच्या अधीन मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे ते मला आवडतं मला ते आवडतं कारण हा देह या विषयाच्या अधीन आहे हा इंद्रियाच्या अधीन आहे चांगलं दृश्य नाकाला सगळं सुगंध कानाला चांगलं ऐकणं त्वचेला स्पर्श हे 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय 5 कर्मेंद्रियाला कामाला मन कशात आहे बहिर्मन विषय सुख मग विषय सुखात पहिला विचार होतो पहिला मला पाहिजे काम विचार दुसरा न्यायानंतर क्रोध न्यायानंतर मोह आणि ज्ञानानंतर मत्सर मला नाम त्याला मिळालं मला नाही मिळालं मत्सर नंतर हे ऐकत आहेत का होईल आणि सगळं मनासर
नाही झालं तर देवाने केलं, देवाने केलं, देवाची झालं तर मी केलं, मी केलं. ह्याला काय म्हणतात? 6 विकार आहे. हा मन अडकलेला, 6 विषयात, 6 विकारात, 6 इंद्रियात हा मन अडकला. विषयात नाही. विषयात आले आपण जेव्हा आपण जाऊन कार्य करतो तर काय होतं? तिकडे पुण्य किंवा पाप झालं. आता हा पुण्य पाप कसं करणार आपल्याला? भयमुक्त करू शकत नाही ना. भयमुक्त करू शकत अंतर्मन ठरवतो. जो काय म्हणतात त्याला परमात्मा म्हणतात. चौथा आत्मा. पहिला आत्मा जीवात्मा, दुसरा आत्मा शिवात्मा, ज्योतिर्मय ज्ञान, मी कोण आहे विसरलो. आणि तिसरा आत्मा म्हणजे परमात्मा. त्याला काय म्हणतात? तुर्यावस्था, साक्षी भाव. तो कधी झोपत नाही, जागत नाही. जाग ना मी दत्तो रूपा त्या तुला पण एक झोप. त्याला जाग पण नाही आणि झोप पण नाही. सदोदित तू म्हटलं पण भक्कार करू तुम्हा श्री गुरु साधुसुमंत राजांनी महाराज कृपानंद अद्वैत अभेद निरंजन निर्गुण निरालंब परिपूर्ण सदोदित सकल स्थापना. सदोदित निरंजन डोळ्यात दिसत नाही तो. अद्वैत आहे, अभेद आहे. तो तुमच्या काय तुझी अवस्था, तुझी अवस्था म्हणजे साक्षी. तिसरा काय म्हणतात? तिसरा आत्मा आहे. चौथा निर्मळात्मा. निर्मळ आहे, नच नाही तिकडे, कुठलाही तत्व नाही. जसं पहिला स्थूल शरीर आहे, जीवात्मा आहे, किंवा स्थूल शरीर आहे, तो काय 25 तत्वात आहे, शताप्रती. दुसरा आहे तुमचा तो 25 तत्व आहे, तिसरा 16 आणि चौथा 16. म्हणजे 82 आणि ज्ञान आणि अज्ञान हे सगळं चौथा देव. म्हणजे यापर्यंत काय तत्व आहे, तत्व आहे. आपण काही चावले ते आत्मनिवेदन सहजीच आहे. आपण तत्व म्हणजे काढत गेलो, सगळे कपडे काढत गेलो, काय शिकत का? दिगंबरा सद्गुरू तत्व आपल्याला विवरण करायला सांगतो. तू हे कसं नाही, तू माती काय असं बुद्धी कसं नाही, तुझं तत्व तू कसं नाही, जगाचं तू तत्व कसं नाही, तू वगळीचं तत्व कसं नाही, तू वायूचं तत्व कसं नाही, तू आकाशाचं तत्व कसं. पंचमहान भूतांचे 25 तत्व 50, 50 16, 16 32, 82 आणि ज्ञान आणि अज्ञान. तू तत्व नाहीये, विचार आत्मे आहे. गतीनात्म्यापर्यंत तत्व आहे, चौथ्यापर्यंत तत्व नाही. गुणातीत निर्गुणा निरंजनात विसरतो तो ज्ञान. म्हणून सांगितलं 4 आत्मे, 4 देह. स्थूल म्हणजे काय? हा शरीर. हा गाठी लिंकून देहाचे सूक्ष्म देह आणि स्थूल देह याच्याची गाठ पडलेली आहे. कसली गाठ पडलेली आहे? विषयासाठी गाठ पडलेली आहे. 6 विषय आहे ना, त्याच्या 6 विकार आहे ना, त्याच्यासाठी म्हणजे हे विकार कशामुळे आहे? विषयामुळे. त्याच्यामुळे गाठ लिंग देहाची. लिंग देह म्हणजे स्थूल आणि सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह आणि लिंगदेह याच्याशी गाठ पडली. लिंग म्हणजे स्थूल देह. स्थूल देहाला भ्रम आहे, सूक्ष्म देहाला भ्रम आहे. तुम्ही स्थूल देहाशी राहू शकतात. नकळता विषय सुख आहे. हा विषय सुख जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला देव भेटत नाही, शांती मिळत नाही. हा सद्गुरू म्हणजे सज्जन ते आपल्याला तेव्हा आपल्याला तीच मंत्र देतो. तेव्हा आपल्याला तीच मंत्र देतो. हे नामस्मरण वेगळा आहे. नामस्मरण म्हणजे 33 कोटी देवांपैकी कोणत्याही देवाचं नाव घेणे. आणि बीज मंत्र म्हणजे सद्गुरू ज्याने सत्याला ओळखलेला आहे तो सद्गुरू आपल्याला नाम देतो की सत्य हे आहे, सत्य हे, सत्य हे. बाकी सगळं असत्य. 33 कोट्याची देवांची नावं घेणं म्हणजे काय आहे? देहाची नावं घेतो. ब्रह्मा म्हणा, विष्णू म्हणा, शंकर म्हणा, किंवा कृष्ण म्हणा, किंवा राम म्हणा, वामन, कोणते 33 कोटी देवांची नावं घेणं म्हणजे त्याच्याने काय होतं? पुण्य जमा होतं. इगो कमी होतो. तर देव माझ्यापेक्षा मोठा आहे. तो कृष्ण असो, का राम असो, का कोण असो, परशुराम असो, कोणी असो, कुठल्या देवता असो, पण त्यांच्याकडे शक्ती आहे.
त्या शक्तीने आपला संसार व्यवस्थित होतो म्हणून आपली चिंता तुमच्या करतो. पण कल्पना काय, मी पूर्ण नाही केलं, मी पूर्ण नाही केलं म्हणजे मी आहे. सद्गुरू जे बीज मंत्र देतो त्याच्याने काय होतं, श्री गुंजणे तापे पुण्य पापे जळाली मन संपते ज्ञान म्हणजे ज्ञानी. सद्गुरूचे नाम घेतो, श्री गुंजणे तापे पुण्य पापे जळाली. कारण तिकडे तू राहत नाही, मीपणा राहत नाही. मीपणा जरी कळत काय काय संकल्प विकल्पही मध्ये उतरे, ती राहत नाही तिकडे. कोण राहतो, सद्गुरू जो बीज मंत्र देतो त्याच्याने मी राहत नाही, देव राहतो. देवापर्यंत पोचतो म्हणून सद्गुरू काय म्हणतात, जाई देव बीज मंत्र बदला संसार यात आहे. मोक्ष म्हणजे काय, ज्या बीज मंत्राने आपण जन्मापासून मरेपर्यंतचा प्रवास म्हणून सांगितले, जाई देव बीज मंत्र मधला संसारी आतारिले मोक्षाची जाण वाट भरली. म्हणजे संसार जन्म जाई देव बीज मंत्र मधला संसारी आतारिले. ज्याला सद्गुरू भेटला तो बीज मंत्र देतो, त्या बीज मंत्राने जन्मापासून मरेपर्यंतचा भवसागर तो पार करतो. म्हणून सांगितलंय, जाई देव बीज मंत्र मधला संसारी आतारिले मोक्षाची जाण वाट भरली. मोक्ष म्हणजे काय, जे आपण समजतो तो मोक्ष नाही. आपण काय म्हणतो, स्वर्गात गेला मोक्ष मिळाला, आणि काय म्हणतो ब्रह्म वैकुंठात गेला, ब्रह्म लोकात गेला, शिवलोकात गेला मोक्ष मिळाला. तो मोक्ष नाही. किती मुक्ती नाशिवंत जाणार अद्भुत कारण पुण्याच्या दारावर आहेत ना. इकडे मोक्ष म्हणजे सायुज्य मुक्ती, तुला जन्म नाही मरण नाही असा तुझं स्वरूप सद्गुरू सज्जन म्हणजे संत झाला. म्हणून काय सांगितलंय, जाई देव मंत्र मधला संसार या तारिले मोक्षाची म्हणजे जाण वाट भरली दावून सोडले. मोक्ष म्हणजे काय सांगितलं, जन्मांची सगळी मुळी खडून या. मूळ असेल तर झाड ओढायची नाही. म्हणून सांगितलं, जन्मांची सगळी मुळी खडून या. मृगावली मूळ काय, वासना. वासनेमुळे माणसाला जन्म होतो, कर्तेपणामुळे माणसाचा जन्म होतो. तुमच्यातला कर्तृपणा घालून टाकतो, वासनात घालून टाकतो. म्हणून सांगितलं, जाई देवदत्तीचं मंत्र बोलता संसार या तारिले मोक्षाची म्हणजे जाण वाट भरली दावून या सोडले. जन्मांची सगळी मुळी खडून या. कर्तेपणा काढण्याचा विषय संपला तू नाही, देवा विषय संपला की नाही. पण वासना पण राहत नाही, कर्तेपणा पण राहत नाही, केवळ मी आहे म्हणून सगळं राहतो. म्हणून सांगे, जन्मांची सगळी मुळी खडून या. दुर्गावली तपा ऐसा सद्गुरूला नमितसी आता असो रूपा. माझ्या सद्गुरूचा अगाध महिमा कैसा शके दीन मी वणाया सुचेश तगडे तिथे मतिमंत मी. पाहो मी निरपेक्ष. निरपेक्ष प्रेम सद्गुरूच करू शकतो. कारण आई वडील सुद्धा प्रेम केलं, बायकोमधून प्रेम केलं स्वार्थासाठी. काका का बुद्धदास वरल्यानंदा जोपर्यंत देह आहे तोपर्यंत आई वडील प्रेम करतात. जोपर्यंत हा देह आहे तर बायकोमध्ये प्रेम करतात. जोपर्यंत हा देह आहे नातेवाईक प्रेम करतात. जोपर्यंत हा देह आहे लोक प्रेम करतात. कशासाठी, स्वार्थासाठी. युगे नाते पुरे ना कोण सगळं काहीतरी भेटतं, काहीतरी सुख मिळतं, त्याच्यापासून काम होतं. कामाचा माणूस आहे, कामाचा माणूस आहे म्हणून प्रेम. हा शरीर किंवा हा देह काय कामाचं राहिला नाही, काय कामाचं नाही. याचं डोकं चालत नाही, शरीर चालत नाही, काय कामाचं नाही. युजलेस म्हणतात, युजलेस झाला तर कोण विचार प्रेम करतात. काहीतरी मिळतं म्हणून काहीतरी कोणतरी प्रेम करतात. पण तसं नाही. सद्गुरू पाहू निरपेक्ष प्रेम आहे. जर आपण सद्गुरूवर प्रेम केलं तर सद्गुरू आपल्याला कसं प्रेम करतो, निरपेक्ष. त्याला तुम्ही प्रसाद देऊ नका, लाडू देऊ नका, फुलं वाहू नका. फक्त त्याला सरंट व्हायचं. त्याला काय म्हणजे शरण नाही. क्षण गेली याने का होते पुढं तुका म्हणे पुढं उधारी. उधारीने पुढं आपण त्याला पुढं उधारायचं म्हणजे काय, अनेक जन्म घेतले नाही पण तो पुढ
विचार म्हणजे काय? कर्म. काय काय करायचं? मी ते काही केलं नाही. काय म्हणजे काय? तुला संचित जेव्हा ज्ञान होतो तेव्हा संचित ज्ञान होतो, नष्ट होतो. संचित ज्ञान होतो, क्रियामण ज्ञान होतो. तत्व कळते, जाणीव भावने प्रारब्ध शिशु हृदय जननैष्या. प्रारब्ध शिल्लक लागतो, तो बघून झाल्यावर आपल्याला मुक्ती प्राप्त. मुक्ती म्हणजे काय? सत्य जिवंत असताना सद्गुरू दाखवतो. सद्गुरू म्हणजे सत्य दाखवतो. तो सत्य काय सत्य दाखवतो? तू देह कसा नाही, तू स्थूलदेह कसा नाही, तू सूक्ष्मदेह कसा नाही, तू कारण देह कसा नाही, तू महाकारण देह कसा नाही, आणि तू जवेश तत्व कसा नाही, तू चार वाणी कसा नाही, चार आत्मे कसे नाही. हे सद्गुरू तुम्हाला ज्ञान देतो, कळवतो. कसं कशाने? एक दिसून. म्हणून त्याला ज्ञानशस्त्र म्हटलेलं आहे. ज्ञानशस्त्र घेऊन हाती गेली तमा ज्ञानांची ज्ञान. ज्ञानशस्त्र घेऊन हाती गेली तमा अज्ञानांची ज्ञानशस्त्र घेऊन हाती गेली तम अज्ञानांची शांती. त्यातून काय म्हणते? येथे पुण्यगिरी. पुण्यगिरी म्हणजे काय? ज्ञानशस्त्र घेऊन हाती गेली तम अज्ञानाची पुण्यगिरी. त्यातून देखील बोलली शुद्ध अधिष्ठान विश्व. शुद्ध अधिष्ठान, तिकडे माया नाही. ज्ञानशास्त्र घेऊन हाती केली तम अज्ञानाची शांती. तम म्हणजे अज्ञान, शिवात्मा. त्याचं काय होतं? तो नाही, ते शांती म्हणजे नाही. तू नाही, त्याला नाकार तू नाही. त्याच्या पलीकडे म्हणायला येते ज्ञानशस्त्र घेऊन हाती केली तम अज्ञानाची शांती. पुण्यगिरी तेथून देखील बोलते. पुढे गेला तर पुण्यगिरी म्हणजे स्वस्थान. पुण्यगिरी तेथून देखील बोलते शुद्ध अधिष्ठान विश्व. तिकडे जाऊन काय म्हणतो? उभा राहून तया गिरीवरी देखे भवारा घडलोरी. मोठ्या पिठावर ते शोभेवरी परमानंद आहे तयारी. म्हणजे काय? तिकडे जाऊन वरती आपला जाऊन बघितलं काय होतं? ज्या गुहेतून आपण बाहेर आलो त्याला भ्रमर गुंफा म्हटलेला आहे. कारण भ्रमरच आहे ना ते. आपण सुद्धा निसर्गामध्ये भ्रम झाला की नाही? म्हणून सांगितलं उभा राहून तया गिरीवरी देखे भ्रमरा घडलोरी. मोठ्या पिठावर ते शोभेवरी परमानंद आहे तयारी. परमानंद मला मी सापडलो, मी मला सापडलो, तो परमानंद. परमानंद आहे ते सद्गुरू आपल्याला देतो. म्हणून सहा विकारांचा सद्गुरू करतो. तो सज्जन, तो सज्जन ज्याने सत्याला ओळखलेला आहे तो सज्जन. ज्याने सहा विकारांचा केला तो सज्जन. कारण त्याला माहिती आहे दुःख काय. निर्मातेमुळं पाहिजे शिकून बस ही कारण जरूर. त्याने सगळं बघितलेलं आहे. विवेकता पोळला संसार दुःखावला तोची अधिकारी परमा. सुख कधी मिळतो आपल्याला? सुखे सोमाने दुःखे देवाने. दुःख आल्यानंतरच ते मिळतो. कारण संत आणि आपलं काय आहे लौकिक 36 आकडा याला आपण सुख म्हणतो. तो सुखच नाही संतांच्या दृष्टीने, तो दुःख आहे. आज आपण सुख म्हणतो देवा दिसतो की नाही? जन्म कशासाठी आहे? स्वतःला उठण्यासाठी. खऱ्या सुखासाठी देत नाही, म्हणजे आपल्या सुखासाठी देत नाही. तो आपण सुखच घेत नाही. आपण सकाळ उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुख आहे. तो विचार करतो. शरीर सुख, संसार सुख, विषय सुख. वेळ सज्जन भेटला तर सज्जनाकडे कधी जाणार? आपण डॉक्टरकडे कधी जातो? आपण आजारी पडल्यावर मग त्याने सुई देऊन दिलं तर ऑपरेशन करून दे. जातो की नाही आपण? मला बरं वाटलं पाहिजे, हा दुःख मला नको. तो लिहून देतो माझं ऑपरेशन करून टाका, मेहनत तरी चालेल. थोडी देतो डॉक्टरला माझं ऑपरेशन करून टाका. पण डॉक्टर मारत नाही. त्याच्यातला जो रोग आहे त्याच्यावर औषध देतो, ऑपरेशन करून त्याच्यातला रोग काढून टाकतो आणि निरोगी करतो. तसं सद्गुरू आपल्याला रोग कुठे आहे? विषयाचा, विषय सुखाचा, सहा विकारांचा. तो सद्गुरू रोग काढतो. कशाने? एक दिवस
वीजमार्ग आणि संतांची भाषा आपल्याला कळतं. त्याच्यामुळे पहिली भक्ती श्रवण, दुसरी कीर्तन, तिसरी श्रवण कीर्तन विष्णुस्मरण, चौथी पादसेवन. सद्गुरू पहिली काय श्रवण म्हणजे विषयाचं ज्ञान निरूपण, त्याला आपण निरूपण म्हणतो, यथार्थक वचन म्हणतो. श्रवण, दुसरं कीर्तन, सद्गुरू दिलेलं नाव आहे. रिपीट करायचं म्हणजे काय, श्रवण करायचं, सगळ्याचं गुरु वाटतो की नाही, आपण कीर्तन करतो की नाही, भजन करतो की नाही, 4 भजन केल्यानंतर त्याच्याचा अर्थ कळतो की नाही. श्रवण कीर्तन विष्णुस्मरण, सद्गुरू दिलेलं तीच मंत्र, ज्याचा 5 सेवन सद्गुरू सांगेल तसं वागायचं. सद्गुरू वचन, सद्गुरू सांगतो हे करा ते करा. आपण महाराजांनी ज्ञानरूपणात ते सांगितलं, महाराजांनी पण ते सांगितलेलं, महाराजांनी असं करायला सांगितलं, महाराजांनी असं करायचं. आठवून आपण सकाळी उठल्यानंतर आपण 2 वगैरे धुतो आणि महाराजांच्या म्हणजे आतापर्यंत जे वाढले त्याच्याप्रमाणे काकडा आरती करतो की नाही, महाराजांनी जे जे केलेलं आहे त्यावर करायचा प्रयत्न करतो की नाही. त्याला काय म्हणतात, पादसेवन. अच्छा, सद्गुरूने सांगितलं ज्ञान निरूपणात सांगितलेलं आहे किंवा भजनात सांगितलेलं आहे, ते त्याने मार्गदर्शन केलेलं आहे. प्रत्यक्ष त्याचं अर्चन म्हणजे काय ग्रहण करणं, अर्चन. पुन्हा विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन. सद्गुरू काय सांगतो, सगळीकडे देव. देव कसं आहे, 5 वापरायला 4 प्रलय आणि 5 प्रलय. कुठे 5 प्रलय सांगितले, एक पहिला निद्रा प्रलय. काय निद्रा, रात्री झोपतो की नाही, देव कामामध्ये तिकडे काही नाही आहे, आपण पण नाही. रोज अनुभव घेतो की नाही आपण, काही नाही आहे तिकडे, आनंद आहे. सगळं उठायला काय आहे, एक जाणीव येते. जाणीव आल्यानंतर मन आला, बुद्धी आला, बुद्धीला चित्त आला, चित्ताला अहंकार आला. झाला जीव की नाही, 10 मिनिटात प्रवेश केला की नाही, सुख आहे का. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत